त्यांच्या अगदी गळ्यात घालण्यात अक्षय, आलेली काही आहे. क्षणांसाठी पण तुम्हाला थांबवते. तुम्ही असेच जोडलेले राहा. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतजी आपल्या सोबत आहेत. अरविंदजी, गेले काही दिवस आपण बघतोय की जे बंडखोर खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत सभांसाठी फिरताय. असं असताना पुन्हा एकदा मुंबई, जो वरळी हा एक महत्वाचा बालेकिल्ला किंवा मतदारसंघ, तिथलेच सचिन अहिर आता साथ सोडून गेलेले आहेत. तसे तुम्ही बंडखोर हा शब्द वापरतो, तो मला आश्चर्य वाटतं तुमच्या सगळ्यांचं. याला बंडखोरी म्हणतात की विकाऊ म्हणतात? हे विकाऊ खासदार झाले ना, याचा अर्थ. मुळात असं आहे की कायद्याच्या चौकटीत तुम्ही संविधानाला मानता की नाही, तो सुरुवात आहे. देशाच्या संविधानाला मानता का? आणि मग देशाच्या संविधानामध्ये जो शेड्यूल 10 आहे त्याच्याप्रमाणे एकटा माणूस कसा जगू शकतो? त्याच्यावर विलिंगली त्यांनी पक्ष सोडला, ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत. आता कायद्यानं ते डिस्क्वालिफाय व्हायला हवेत. आता ते कायद्याने तुम्हाला माहिती आहे, द ग्रेट मराठी ज्यांना चांगलं आहे, ते विद्वान अध्यक्ष बसलेले आहेत मराठीचे आणि कायद्याचे. त्यांनी आमच्या बाबतीत काय केलं होतं तेव्हा, ते आता काय करतील तो आहेच. पण तरी सुद्धा समाजाने आता विचार करायची गरज आलेली आहे. ही माणसं कशी विकाऊ निघतायत ती पहा. म्हणजे कशाच्या बदल्यात? तो उपसभापती पद. म्हणजे काय? तर माझी टर्म आता विधान परिषदेत संपणार आहे, मग तिकडनं मला निवडून पण आणा आणि उपसभापती पद द्या. हा, हे सौदे आहेत ना, हे विकाऊ म्हणतात. आणि पुन्हा संविधानाचं ज्या पक्षाने तुम्हाला विधान सदस्य केलं त्या पक्षाचा चिन्ह सहित तुम्ही तिथे गेलेला आहात, तो तुम्ही भरता. जेव्हा सदस्यत्व भरता सभापतीकडे जेव्हा देतात तेव्हा अरविंद सावंत कुठल्या पक्षाचा? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नमूद केलेलं असतं. मग ते सोडताना त्यांना कायद्याच्या चौकटीने सोडता येईल का? सरळ सरळ गद्दारी आहे हो. किती विकाऊ, म्हणजे बाजार मांडलाय अक्षरशः. शब्द वाईट येतात तोंडात, पण मी आवडतो घेतो माझ्या. कळलं ना? अरविंदजी, अर्थातच गेल्या काही दिवसांपासून जे काही घडताना दिसतंय त्या संदर्भातला तुमचा हा उद्वेग समोर येताना दिसतो आहे. तुमची ही प्रतिक्रिया येते. धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाशी बोललात यासाठी. आणि यानंतर आपण थेट जाऊयात संजय शिरसाट